तुमच्याकडे एक शिलाई मशीन आहे आणि तुम्हाला स्टिचिंग करता येते, ब्लाऊज परफेक्ट येत नाही, तर तुम्ही असे काम करून सुद्धा घरात बसून पैसे कमवू शकता। तर या ठिकाणी 25 बाय 15चा एक चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 कलरमध्ये फॅब्रिक कट करून घेतलेले आहे मी अशा चौकोनी कापडामध्ये। इथे सुद्धा तुम्ही साईज तुमच्या पद्धतीने इथे ठेवू शकता। मला याची ऑर्डर होती, एकाच डिझाईनमध्ये होती, त्यामुळे मी डबलमध्ये एकाच डिझाईनचे दाखवलेले आहेत। तुम्हाला सुद्धा करता यावं, तुम्हाला सुद्धा एक आयडिया यावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे फक्त। आता आपण जे फॅब्रिक आपण चौकोनी कापडामध्ये कटिंग करून घेतलेलं आहे त्याला आपल्याला चारही बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मीडियम शिलाईमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बारीक टाक्यात सुद्धा स्टिच करून घेतलं तरी चांगलंच आहे। आता चौकोनी याच्यामध्ये स्टिच करून झाल्यानंतर तुम्ही मध्यभागावरती सुद्धा शिलाई मारू शकता, दोन्ही बाजूने आडव्या आणि उभ्या। आता आपण जे दुसरे 2 कलरमध्ये आपण बॉक्स कटिंग केले होते ते एकमेकांना आपल्याला स्टिच करायचे। तर एक कलर असा आपल्याला स्टिच करायचा आहे, जो आपण अगोदर स्टिच केला त्यानंतर आपण दुसरा कलर घ्यायचा, परत तो अगोदरचा घेतला तो घ्यायचा। अशा पद्धतीने जितका आपलं फॅब्रिक आहे आपण कटिंग केलेलं त्या फॅब्रिकनुसार आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे उंचीमध्ये। आता बारीक टाक्याची जर शिलाई घेतली तर तुम्हाला एक शिलाई मारली तरी चालेल, पण तुम्ही जर मोठ्या टाक्याची शिलाई मारत असेल तर तुम्हाला डबल शिलाई मारावी लागेल, त्यावरती दाबटीप सुद्धा मारावी लागेल। आता कॉर्नरवरती आपल्याला सरळ वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। कॉर्नरवरती शिलाई मारताना फक्त आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे। आता मी जितकं फॅब्रिक घेतलेलं आहे त्यानुसार इथं पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला डबल पट्टी जोडायची आहे यावरती। तर आपण पट्टी कशी जोडायची, तर आपण जेव्हा आपण अस्तर आपलं फोल्ड करतो त्या पद्धतीने आपल्याला दुसरी पट्टी जोडायची आहे। म्हणजे उलटी साईज वरती ठेवायची आणि सरळ साईज आहे साईजवरती सरळ साईज ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा तुम्ही बारीक टाक्याची शिलाई घ्यायची म्हणजे आपल्याला एक शिलाई मारली तरी चालेल। जर तुम्ही मोठ्या टाक्याची शिलाई मारत असाल तर तुम्ही यावरती दाबटीप मारली तरी चालेल। दाबटीप जर मारले ते छानच आहे, फिनिशिंग छान येते दाबटीपमुळे। अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते बघा, इतकी सोपी पद्धत आहे। आणि असे तुम्ही बरेच 10 ते 5 मिनिटं खूप झाले आणि याची मी प्राईस घेते 40 ते 50 रुपये अशी घेते। तर आपली शेवटची पट्टी स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला एकदम टाईटमध्ये शिलाई मारून घ्यायची, म्हणजे असे झोळ वगैरे मधात पडायला नको, यामुळे आपल्याला टाईट कपडा ओढूनच शिलाई मारून घ्यायची आहे। आता जो साईडचा कपडा आहे बाहेर आलेला त्याला आपल्याला पूर्ण कटिंग करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे। एक पट्टी घ्यायची, पट्टी तुम्ही 2 ते 3 इंचाच्या आतमध्ये घेऊ शकता, तुम्हाला जितकी मोठी पायपिंग बनवायची त्यानुसार। आणि कॉर्नरला पट्टी जोडून घ्यायची, आपल्याला इथं मोठी पायपिंग बनवायची आहे, जाड पायपिंग। आणि ज्या ठिकाणी कोपरे आहेत तिथे मोठी प्लेट घ्यायची एक, म्हणजे आपल्याला फोल्ड करते वेळेस कमी पडणार नाही। तर पट्टीची साईज आपल्यानुसार आपल्याला किती मोठी पायपिंग बनवायची त्यावरती आहे, तुम्ही यापेक्षा रुंदीला कमी सुद्धा घेऊ शकता। आणि ज्या ठिकाणी कोपरे त्या ठिकाणी प्लेट्स ही द्यायचीच आहे, म्हणजे आपल्याला सहज फोल्ड करता येईल यासाठी। शेवटला आपल्याला आपण जशी हुकाय पट्टीला पट्टी फोल्ड करतो अगदी त्या पद्धतीने इथं पट्टी फोल्ड करायची आहे। जिथं आपला शेवट राहील, सुरुवात आणि शेवटला पट्टी डायरेक्ट फोल्ड करायची आहे। आता इथं बघा खालच्या बाजूने फोल्ड केलं म्हणजे आपल्याला सहज वरच्या बाजूने आपली पट्टी फोल्ड होईल। आता इथं पट्टी पूर्ण लावून झाल्यानंतर पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक मोठी पायपिंग बनवायची आहे, पायपिंग सारखी पट्टी बनवायची आहे वरच्या बाजूने, म्हणजे तो कलर आहे तो कॉर्नरला कलर आपला वेगळा आहे तो वरच्या बाजूने दिसेल आणि आपली जी पायपुसणी आहे ती अगदी छान दिसेल। तर अशा पायपुसण्या बनवून तुम्ही एक प्राइस ठेवू शकता आणि त्या सेल करू शकता, म्हणजे तुमच्या कापडाची किंमत। आता इथे बघा हे कापड मी माझ्या कतरणमधून वापरलेलं आहे।
तर ही समोरच्या ताईची रिक्वेस्ट होती माझ्यासाठी की मला बनवून पाहिजे, तर मी त्यांच्यासाठी बनवून दिल्या. तर एका डिझाईनच्या बनवून पाहिजे होत्या म्हणून एका डिझाईनचे 2 व्हिडिओ बनवण्यात आले आहे. तुम्हाला सुद्धा एक आयडिया यावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. जर समजा तुम्हाला शिवणकाम येतं तर काही ना काही आपण शिवत राहायचं आणि यापासून सुद्धा आपल्याला भरपूर अशी किंमत मिळू शकते. तर हिची प्राईज मी 50 रुपये ठेवलेली आहेत. फॅब्रिकही माझं आहे, सगळं काही माझं असल्यामुळे मी हिची प्राईस 50 रुपये ठेवली आहे. जर तुमच्या एरियामध्ये कमी असेल किंवा जास्त असेल तर तुम्ही त्यानुसार ठेवू शकता, किंवा एखादा कापड दुकानदार असेल किंवा एक स्टेशनरीचं दुकानदार असेल तर तिथं तुम्ही सेल करू शकता. तुम्हाला आणखीन यामध्ये वेगळ्या डिझाईन बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करा, त्यानुसार मी तुम्हाला आणखीन वेगळ्या डिझाईन बनवून दाखवेल. खरं तर ब्लाऊज असताना वेळ मिळत नाही, परंतु काढावा लागतो, कारण आपले नेहमीचे कस्टमर असतात आणि कस्टमरने आपल्याकडे काही मागणी केली तर ती आपली पूर्ण करावी लागते. तर बघू शकता इथं आपली पायपिंगसुद्धा तयार झालेली आहे आणि सुंदर अशी झटपट आपली एक पायपुसणी तयार झालेली आहे. तिथं पावसाळ्याचे दिवस आहे, भरपूर असे लागतात, तर तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा आणि तुमच्या मैत्रिणी असेल त्यांच्यासाठी तुम्ही सांगा की मी बनवते, तर त्या तुमच्याकडून नक्कीच घेईल. आणि व्हिडिओ बघून इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.